केलेला आहे। भाजप खासदारानं धक्काबुक्की केल्याचा आरोप यावेळेस राहुल गांधी यांनी केला असल्याचं बघायला मिळालं। संसदेत जाताना राहुल गांधी यांना अडवल्याचा आरोप हा यावेळेस राहुल गांधी यांनी केलेला आहे। तर भाजपच्या खासदारानं हा संपूर्ण प्रकार केला असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर संसदेत जात असताना हा संपूर्ण प्रकार घडला असं देखील राहुल गांधी यांचं म्हणणं आहे। शांत हो जाए, आपके कैमरा में होगा। ये पार्लियामेंट की एंट्रेंस है, इसमें मैं अंदर जाने की कोशिश कर रहा था तो बीजेपी के एमपी जो थे वो मुझे ऐसे रोकने की कोशिश कर रहे थे, धकेल रहे थे और मुझे धमका रहे थे, तो वो हुआ है। हाँ हाँ किया है मगर ठीक है कोई मतलब धक्का मुक्की से हमें कुछ होता नहीं है, मगर ये एंट्रेंस है पार्लियामेंट हाउस की और हमारा अधिकार है अंदर जाने का, और बीजेपी के जो मेंबर्स हैं वो हमें अंदर जाने से रोक रहे थे। तर भाजपच्या खासदारानं धक्काबुक्की केली असल्याचं यावेळेस राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे। अधिकची अपडेट या संदर्भात आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, आपण बघतोय नवी दिल्लीमध्ये जे वातावरण आहे ते चांगलंच तापलेलं आहे आणि राहुल गांधींचा त्यात हा आरोप। सविस्तर माहिती या संदर्भात। तेजल, काल परवा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे विधान केलेलं होतं त्यानंतर इंडिया आघाडी आक्रमक झाल्याचं बघायला मिळत होतं। आज सकाळी 10:15 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ इंडिया आघाडीच्या सगळ्या खासदारांनी आंदोलन केल्याचं बघायला मिळालं आणि त्यानंतर पार्लमेंटकडे सगळे जात असताना संसदेचे जे मुख्य गेट आहे मकरद्वार, त्या मकरद्वारावरती इंडिया आघाडीचे खासदार जे आहेत ते चढल्याचं आपल्याला बघायला मिळालं। यावेळी भारतीय जनता पार्टीचे काही खासदार जे होते त्यांच्याकडनं राहुल गांधी आणि इतर इंडिया आघाडीच्या खासदारांना अडवण्याचा प्रयत्न केला गेला। त्यावेळी काही धक्काबुक्की झाली आणि त्या धक्काबुक्कीमध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार प्रताप सारंगी जे आहेत ते जखमी झाल्याचा आरोप देखील त्यांच्याकडनं केला गेलेला आहे। महत्वाचा मुद्दा यातला हा आहे की राहुल गांधी असं म्हणाले की संसदेमध्ये जाण्याचा आमचा अधिकार होता, आम्ही संसदेमध्ये जात होतो, पण भारतीय जनता पार्टीचे खासदार आम्हाला रोखण्याचा प्रयत्न करत होते। त्यावेळी ही सगळी घटना घडलेली आहे। एक प्रकारे त्याची पुष्टी निश्चितच धन्यवाद प्रमोद दिलेल्या सर्व अपडेटसाठी। तर भाजप आमदारांना धक्काबुक्की केली असं यावेळेस राहुल गांधी यांचं म्हणणं आहे। मात्र यावेळेस त्या भाजप खासदाराचं नाव जे आहे ते राहुल गांधी यांनी घेतलेलं नसल्याचं बघायला मिळालं। मात्र एकंदरीत माध्यमांशी बोलत असताना त्यांनी प्रतिक्रिया दिली। आज संसदेबाहेर तीव्र असं आंदोलन करण्यात आलेलं आहे। तर संसदेच्या मकरद्वारावरती चढत थेट आंदोलन जे आहे ते इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांनी केलं असल्याचं बघायला मिळालं। आज आपण बघतोय अमित शाह यांनी जे विधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेलं होतं त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभरातच नाही तर देशभरात उमटले।